नमस्कार, तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण संपूर्ण स्वयंपाकाचा मेनू बघणार आहोत। तर आपण खूप छान टेस्टी रेसिपी बघणार आहोत। तर आपण गट्टेची रेसिपी बघणार आहोत। तर दोन प्रकारची रेसिपी गट्टेच्या बघणार आहोत आपण। तर त्यासाठी सर्वात आधी फूड प्रोसेसरमध्ये साधारणतः 3 चमचे आहेत मोठे, तर ते किंवा 3 कप आपण बेसन पीठ घेणार आहोत आणि 1 कप गव्हाचं पीठ घेणार आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे, त्याच्यानंतर गरम मसाला आहे। तर 1 चमचा घेतलेला आहे, लाल तिखट 2 चमचे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जिरं घेतले आहे अर्धा चमचा आणि 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत त्याचं मळून घ्यायची, घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर अगदी सॉफ्ट नाही बनवायचा, थोडा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला तो फूड प्रोसेसरमध्ये मळून घ्यायचा आहे गोळा। अगदी पटकन होतो फूड प्रोसेसरमध्ये, तर थोडासा घट्ट बनवायचा आहे, त्यामुळं अगदी थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्यामध्ये। तर कढईमध्ये साधारणतः 5 ते 6 ग्लास इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे पीठ आहे तर ते मळून त्याचे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गट्टे जे आहेत तर ते बनवून घ्यायचे आहेत। तर सर्व बनवून झालेत आणि आपल्याला ते जे पाणी आहे तर ते उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक एक करून आपल्याला ते सोडून घ्यायचे आणि हे जे आहे तर ते साधारणतः 15 ते 20 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मिश्रण। तर तुम्ही बघू शकता मी उकळलेलं पाणी आहे त्यामध्ये एक एक करून गट्टे जे आहेत तर ते टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे परत 15 ते 20 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता टाकून झालेले आहेत आणि आपल्याला एक मसाला पेस्ट बनवायची आहे। तर त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, कढीपत्त्याची पानं, थोडंसं आलं आहे चिरलेलं, लसूण आहे आणि कोथिंबीर। तर ते हे जे आहे याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्यासाठी। तर तुम्ही बघू शकता त्याची पेस्ट बनवून झालेली आहे आणि गट्टे जे आहेत तर तेही चांगले उकळलेले आहेत। तर ते आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि जे आपण वाटण केलेलं होतं तर ते वाटण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि गट्टे टाकून आपल्याला परतून घ्यायचे साधारणतः 5 मिनिटमध्ये। आणि ही आपली जी भाजी आहे गट्टेची सुकी भाजी तर ती तयार आहे। खूप छान टेस्टी अशी लागते ही रेसिपी। तर ही जी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अतिशय टेस्टी आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे गट्टेची। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे गट्टे आहेत तर त्याची रस्सा भाजी आहे तर ती बनवायची आहे। तर त्यासाठी पण आपल्याला जो मसाला आहे तर तो सेम मसाला करायचा आहे। तर कोथिंबीर घेतली मी थोडीशी, त्यानंतर हिरवी मिरची आहेत 1-2, थोडासा कढीपत्ता आहे आणि लसूण त्याची पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर कढईमध्ये परत मी तेल घेतलेलं आहे साधारणतः 2 चमचे, त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि जे आपण वाटण काढलेलं होतं तर ते वाटण टाकून घेणार आहोत आणि ते वाटण छान परतून घ्यायचं आहे अर्धा मिनिट इतकं। आणि त्यानंतर त्यामध्ये जे आपण गट्टे शिजवल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे तर तेच टाकणार आहोत, भाजी आपली थोडीशी दाटसर आणि घट्ट होण्यासाठी। तर त्या पाण्यामध्ये मी हळद टाकली आहे, त्यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला आहे तो टाकणार आहे आणि हे जे सर्व मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत
धने पावडर टाकली मी साधारणतः 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे मिक्सचर जे आहे तर ते कढईत टाकून उकळून घ्यायचं आहे आणि जे गट्ट्याचे तुकडे केले होते तर ते पण टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटीभर आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे आणि झटपट आपली गट्ट्याची जी ग्रेव्हीवाली किंवा रस्साची भाजी आहे तर ती तयार आहे। खूप छान लागते ही पण, दह्यामुळे याची टेस्ट अतिशय छान आणि भाजी पण आपली जरा दाटसर होते। तर उकळून घ्यायचे दही टाकल्यानंतर आणि कोथिंबीर भरपूर सारी टाकून आपली जी गट्ट्याची भाजी आहे तर ती तयार आहे। त्याच्यानंतर फुलके बनवून घ्यायचे, तर त्यासाठी आपण चपातीसाठी जो गोळा घेतो त्याचे 2 गोळे घ्यायचे आणि ते सेपरेट वेगवेगळे असे समान आकारामध्ये लाटून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याच्या 2 छोट्या साईजच्या चपात्या आहेत तर त्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लाटून झाल्यानंतर एका चपातीवर आपल्याला तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि जी दुसरी चपाती बनवलेली आहे तर त्यावर ठेवून आपल्याला तो फुलका जो आहे तर तो थोडासा अगदी लाटून घ्यायचा आहे आणि तूप लावून तो दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसंच लाटायचं आहे, खूप जास्त लाटायची आवश्यकता नाही आहे आणि त्यानंतर तो आपल्याला दोन्ही बाजूनी तूप लावून भाजून घ्यायचा आहे। अतिशय झटपट अशी ही फुलक्याची पण रेसिपी तयार आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी भाजून झालं की त्याच्यानंतर ते आपल्याला परत सेपरेट करायचे आहेत आणि अतिशय छान टेस्टी असे जो फुलका आहे तर तो पण तयार आहे। तर आजची जी रेसिपी आहे, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। धन्यवाद।